नमस्कार मंडळी, मी प्रसाद पाटील. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आम्ही चाललो आहे कोरलाई किल्ल्यात रेवदंड्याला. तर माझ्यासोबत आहेत आज मुन्नू, प्रतीक आणि सौरभ. हॅलो. तुम्हाला कोरलाई किल्ल्याचा नजारा दाखवतो. तिकडे एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि सोबतच तिथे साईडला समुद्र आहे. तर पूर्ण तुम्हाला तिकडचा परिसर आणि कसं जायचं सर्व गाईड करेन मी तुम्हाला. मित्रांनो, तुम्हाला एक गाईड करायचं आहे की तुम्हाला कोरलाई किल्ल्यात यायचं कसं. तर मुंबईवरून तुम्हाला यायचं झालं तर तुम्ही बाय रोड येऊ शकता. बाय रोड यायचं असेल तर तुम्हाला मुंबई गोवा हायवे पकडून यायचं. वडखलला आल्यानंतर तिथून ब्रिजवर चढायचं नाही. जो गोवा हायवेला जायला गडपचं ब्रिज चढायचं नाही. अलिबाग रोड पकडायचं. सरळ अलिबागला पण नाही जायचं. तुम्ही रेवदंडा बायपास आहे जिथे HP पेट्रोल पंप लागतो वेशवीच्या पुढे. तिथून लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्ट घेऊन तुम्ही रेवदंडा रोड पकडून यायचं. रेवदंड्यात आल्यानंतर तुम्हाला कोणालाही तुम्ही विचारलं कोरलाईला जायचं आहे किंवा तुम्ही गुगल मॅपवर टाकून येऊ शकता. हा तुमचा पहिला मार्ग आहे. तुमचं मुंबईवरून जवळजवळ कोरलाई किल्ल्याचं अंतर आहे 150 किलोमीटर होईल. आणि तुम्हाला रो सेवा आहे काय आपली भाऊच्या धक्क्यावरून येते, तिथूनही तुम्ही येऊ शकता. तुम्ही रोने कारसह येऊ शकता. आणि मार्ग आपला तोच आहे. मांडव्याला उतरल्यानंतर तुम्ही मांडवा रोडने अलिबागला यायचं आहे. पूर्ण अलिबागमध्ये जायचं नाही. जसं सांगितलं आहे वेशवीच्या पुढे आल्यानंतर HP पेट्रोल पंप आहे. तिथून लेफ्ट मारून तुम्हाला रेवदंडा रोड पकडून यायचं आहे. आणि तुम्हाला जर कार अवेलेबल नसेल तर तुम्ही बसने सुद्धा येऊ शकता. बसने यायचं झालं तर मुंबईवरून तुम्हाला अलिबाग बस पकडायची आहे किंवा तुम्ही मुंबईवरून पनवेलला ट्रेन यायचं. पनवेलवर आल्यानंतर पनवेल बस डेपोत यायचं. तिथून अलिबाग बस पकडायची किंवा तुम्हाला मुरुड बस भेटू शकते. मुरुड बस भेटली तर तुम्ही रेवदंड्याला उतरायचं आहे. तिथून तुम्ही ऑटोने येऊ शकता. आणि जर नाही तुम्हाला मुरुड भेटली तर तुम्ही अलिबागला यायचं. अलिबागवरून मुरुड किंवा रेवदंडा बस चालू असते, त्या मार्गाने तुम्ही येऊ शकता. आणि इकडून आपल्या बोटी चालू असतात गेटवेवरून. इथे मांडव्याला येतात. तुम्ही मांडव्याला आल्यानंतर तुम्हाला बसची सेवा दिली जाते, ज्या आपण बोटीने येतो त्यांच्याकडून. ते तुम्ही मांडव्याला येणार बोटीने. तिथून उतरल्यानंतर बसने फ्रीमध्ये तुम्ही अलिबागला येणार. अलिबागला आपलं सेम मुरुड किंवा रेवदंडा बस पकडायची आणि रेवदंड्यामध्ये उतरायचं. तिथून तुम्ही ऑटोने येऊ शकता. आता आम्ही चेऊलला पोचलो आहे. तर चेऊलमध्ये गणपती मंदिर आहे. तर आम्ही तिथे दर्शन घेतो आहे. आणि एक तिथे मस्त असं कुंड पण आहे. कुंड आहे आणि हे गणपती मंदिर आहे. मुख्य मुखरी गणपती देवस्थान चेऊल. त्यामुळे आता देवाला जाऊन दर्शन घेतो आहे आणि इथून पुढे जाऊ आम्ही. तर आम्ही रेवदंड्यामध्ये पोचलो आहे. हा रेवदंड्याचा सालाव ब्रिज. तिथून 5 किलोमीटर बाकी आहे अंतर आमचं कोरलाईत पोचायला. आणि तुम्ही रेवदंड्यामध्ये आल्यानंतर तरी तुम्हाला समजलं नाही कसं यायचं तर रेवदंड्याला येताना रेवदंडा सरळच यायचं. रेवदंड्यामध्ये तिथून सालाव ब्रिजवरून सरळ आल्यानंतर एक लेफ्टला रोड जातो, तो जातो आपला बिर्ला मंदिरला. आणि एक राईटला रोड मुरुडला जातो. तो मुरुड रोड पकडून यायचं. तिथून आल्यानंतर तुम्हाला एक समोरच बोर्ड आहे कोरलाई किल्ल्याकडे जायला रस्ता. तिथून तुम्ही गावातून तो रस्ता इकडे यायचा आहे.
आणि मित्रांनो, तुम्हाला जर जेवणाचं किंवा हॉटेल असं चांगलं खायचं असेल का नॉनव्हेज किंवा व्हेज, जर तुम्हाला नॉनव्हेज खायचं झालं तर रेवदंडा रोडला पतंग हॉटेल म्हणून आहे. तिथे नॉनव्हेज एकदम चांगलं चविष्ट असं जेवण भेटतं. आणि तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला व्हेजसाठी सुरुची हॉटेल म्हणून आपलं गोंदलपाडा तिथे एक सुरुची हॉटेल आहे. तिथे साईडला होंडाचं शोरूम आहे. तिथे तुम्हाला तो सुरुची हॉटेल भेटेल आणि तिथे व्हेजचं बेस्ट असं जेवण भेटतं. मी माझं ओपिनियन तुम्हाला सांगतोय. नक्की येऊन तुम्ही जर शाकाहारी असेल तर सुरुचीमध्ये जा आणि नॉनव्हेज खायचं असेल तर पतंगमध्ये जा. दोन्ही ठिकाणी जेवण चांगलं भेटतं. नक्की एकदा भेट द्या. आम्ही फायनली कोरलाईला पोचलो आहे आता. आणि वरती जायचं बाकी आहे. गाडी तर पार्किंग करतो आणि जातो. आणि मेन इथे सांगायचं वैशिष्ट्य असं की इथे पोर्तुगीज भाषा अजूनही ह्या गावामध्ये बोलली जाते. अख्ख्या भारतात इथेच तुम्हाला ती पोर्तुगीज भाषा ऐकायला भेटेल. इथले गावातले लोक जे स्थायिक आहेत ते पूर्वीपासून पोर्तुगीज भाषेचा उपयोग करतात, अजून वापरतात, अजून भाषा ते बोलतात. आणि इथलं वातावरण एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्ही खरोखर इथे एकदा नक्की भेट द्या. आम्ही या संडेला आलो, त्याच्यामध्ये थोडी गर्दी आहे. आता वरती चढायचं आहे. आम्ही सुरुवात करतो वरती चढायला. चला रे. पूर्ण सरळ चढावं लागतं. पायऱ्या नाही आहेत. हातून एंट्री आहे पण ती देत नाही. तर बाहेरूनच आपल्याला वरती जावं लागतं. आमच्या जगत मुन्नू, प्रतीक आणि सौरभ. माझी आज तब्येत पण काही ठीक नाही तरी पण फायनली आम्ही किल्ल्यामध्ये पोचलोय. ते तुम्हाला वरून नजारा दाखवतो. आम्ही आता किल्ल्यात फिरतोय. प्रतीकचं फोटोशूट चालू आहे. फोटो काढतोय सौरभ आंबरे. आणि इकडं मुन्नू. सारखे मित्राचे फोन आहेत. त्या सारखे कुठलं मित्र एवढं आहेत आम्हाला पण अजून काय समजलं नाही. ऊन भरपूर आहे आज. हे बघा पोच मित्रांनो. हे बघा मित्रांनो, एक समोरून होळी येताना दिसते बघा. तुम्हाला दिसते त्यांना माहित नाही, दाखवायचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आम्ही किल्ल्याच्या मागच्या साईडला आलो आहे. गवत पण भरपूर आहे. पण आम्ही तुम्हाला दाखवतो. इकडे तोफा पण आहेत. हे बघा. तोफा आहेत जुन्या काळातल्या. पूर्ण तिन्ही साईडला समुद्र आहे. मित्रांनो, ही दुसरी तोफ आहे त्या किल्ल्यावरची. अजूनही वरती आहेत तोफ, ते आपण दाखवतो.
मागच्या साईडचा भाग आहे हा. त्याला आम्ही खाली जाता येते इथून बघतोय. बघतो आम्ही मागच्या साईडला आहेत अजून किल्ल्याच्या. पाण्यात जाऊ चला. आम्हाला समोर मला ब्रिज दिसली. या ब्रिजवरच आम्ही आलो असं फिरून इकडून किल्ल्यावर आलो. ब्रिज वरती आम्ही 2 तोफ पाहिल्या. आणि इकडे 4 तोफा अजून आहेत मागच्या साईडला. 1 2 3 4 टोटल 6 तोफ बघितल्यात. हा एक मागचा दरवाजा आहे. तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं आम्ही व्हिडिओमध्ये दाखवेन. मी आज माझी तब्येत पण ठीक नव्हती, तरी पण मित्रांच्या आग्रहामुळे मी आलो त्यांच्यासोबत फिरायला आणि तुम्हाला पण म्हटलं दाखवेन कोरला किल्ला. आणि तुम्हाला एक विनंती करतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे पुढचे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येतील. एवढं सहकार्य तुम्ही मला करा. आता मी तुम्हाला पुढची साईड दाखवतो. इथे चर्च वगैरे आहे.
मित्रांनो, ह्या किल्ल्यामध्ये बघायला तोफा भरपूर आहेत, निसर्गरम्य असं ठिकाण आहे आणि यायला पण काय कठीण नाही, जास्त काय चढायला लागत नाही. तुम्ही नक्की ते एकदा येऊन भेट द्या. आणि आमचं पुढचं प्लॅनिंग रायगडवर आम्ही जाणार आहेत, तर तो व्लॉग तुम्हाला मी नक्की घेऊन येऊ लवकरात लवकर. फक्त त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आम्ही रायगडचा व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन आला तर तुम्हाला लवकर बघता येईल. त्याप्रती सांगशील आपल्या पब्लिकला तू आता? पाण्याची सोय पण आहे वरती त्या किल्ल्यावर. तोफ भरपूर आहेत. मित्रांनो, हा चर्च आहे कोरला किल्ल्यात. मित्रांनो, आम्ही आता खाली उतरतोय. ब्लॉग आता संपवते, आम्ही घरी जायला निघतोय आणि पुढचा वाला घेऊन नक्कीच लवकर येऊ. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ आणि हा पण व्हिडिओ तुम्हाला लवकर बघायला भेटेल. बाय बाय.